पै द्रष्टा द्रष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचिती गा. ग्रंथाज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9. पै द्रष्टा द्रष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचिती गा. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील ओवी, मानवी जीवनातील दानाचं महत्व सांगणारी ओवी. दानशूर पुरुषाच्या जीवनामध्ये दानाची महती काय असते, दानशूर पुरुषाला दानाचं काय फळ मिळतं, याची महती सांगणारी ही ओवी आहे. मनुष्य जर दानशूर असेल तर प्रत्यक्ष भगवान विष्णू पांडुरंग परमात्मा तुमच्या दारातला चाकर वॉचमन बनतो. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आजच्या आपल्या प्रवचनाचा एकच विषय, दान. मानवी जीवनातील दानाचं महत्व. मनुष्य जर दानशूर असेल तर या दानाच्या बळावर मनुष्य प्रत्यक्ष भगवान विष्णूला, पांडुरंग परमात्म्याला आपल्या दारातील चाकर वॉचमन बनवू शकतो, द्वारपाल बनवू शकतो, दारवंटेकरी बनवू शकतो. इतका दानाचा मोठा महिमा आहे. ज्ञानोबाने साक्ष देतात याची. ऐसा अपकारिया तुझा अपकारो, अपात्रही परी उदारू, दान मागोनी दारवंटे करू झालाशी बळीचा. आवाज कमी करा, वाढू नका. ऐसा अपकारिया तुझा उपकारो, अपात्रीही परी उदारू, दार मागोनी दारवंटे करू झालाशी बळीचा. भगवान विष्णूंनी वामन बटू अवतारामध्ये बळीराजाला फक्त 3 पाऊल जमीन मागितली. बळीराजानं 3 पाऊल जमीन दिली. या 3ही पावलात भगवंतानं पूर्ण विश्व मोजलं. पहिला पाऊल भगवंतानं जमिनीवर ठेवला, दुसरा पाऊल स्वर्गात ठेवला बळीला, आणि बळीला विचारलं की आता तिसरा पाऊल कुठं ठेवू. तर बळी म्हणाला, भगवंता माझ्या मस्तकावर ठेवा. बळीला विचारलं की बळी आता तिसरा पाव मी कुठं ठेवू. बळीने सांगितलं, भगवंता माझ्या मस्तकावर ठेवा. भगवंतानं तिसरा पाय बळीच्या मस्तकावर ठेवलाय आणि बळी पाताळात घातलाय. बळी पाताळात गेलाय. बळीला पाताळाचं राज्य मिळालंय. परंतु याच्या बदल्यात भगवंतानं बळीचं द्वारपाल बनण्याचं शिष्यत्व स्वीकारले. भगवंत काय म्हणले, बळीचा द्वारपाल. नरवाला सांगताय, ऐसा अपकारिया तुझा उपकारू, अपात्रीही परी उदारू, दान मागोनी दारवंटे करू झालासी बळीचा. बळी करून 3 पाऊल जमीन मागून घेतली. बळी पाताळात घातलाय. पण या दानाच्या बदल्यात भगवंतानं बळीला काय दिलंय, तर भगवान स्वतः बळीचा द्वारपाल झालाय. दान मागोनी दारवंटे करू झालासी बळीचा. भगवान विष्णू बळीच्या दारातील वॉचमन झालाय, द्वारपाल झालाय, दारवंटे करू झालाय, रखवालदार झालाय. एवढा दानाचा मानवी जीवनात मोठा महिमा आहे. म्हणून ज्ञानोबराच्या ओळीत सांगतात की पै द्रष्टा द्रष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचिती गा. आवाज थोडा कमीच राहू दे. पै द्रष्टा अद्रष्टाची जोडी,
द्रष्ट आणि अद्रष्ट अशा दोन जोडी सांगितल्यात. द्रष्टा द्रष्टाची जोडी, द्रष्टाची जोडी म्हणजे आपल्या संसारात होणारी बरकत, आणि अद्रष्टाची जोडी म्हणजे भगवंताची प्राप्ती. जे डोळ्यानं दिसतं ते द्रष्ट आणि डोळ्याला दिसत नाही ते अद्रष्ट. डोळ्याला दिसणारा संसार, त्यात येणारी बरकत म्हणजे द्रष्टाची जोडी. डोळ्याला न दिसणारा भगवंत, त्याची प्राप्ती म्हणजे अद्रष्टाची जोडी. पै द्रष्टा द्रष्टाची जोडी, द्रष्टाची जोडी आणि अद्रष्टाची जोडी. द्रष्टाची जोडी म्हणजे प्राप्त संसारात बरकत येणे, आणि अद्रष्टाची जोडी म्हणजे भगवंताची प्राप्ती होणे. एवढा मोठा दानाचा महत्व आहे, एवढा मोठा दानाचा महिमा आहे मानवी जीवनामध्ये, की दान जर केलं माणसानं तर त्याच्या प्राप्त संसारात त्याला बरकत येते आणि पुढे चालून त्याला भगवंताची प्राप्तीही होते. परंतु अशा दानासाठी मनुष्य फुटकी कवडीही खर्च करत नाही, 1 रुपया खर्च करत नाही, आणि जिथं सर्वस्वी हानीच हानी आहे अशा ठिकाणी मात्र कोट्यावधी रुपये खर्च करतो. आणि म्हणून दानवर या उईकडे बोट करतायत आणि माणसाला म्हणतायत ये मृत्यू लोकेचे उफराटे आहा कटकटा ओकटे जरी अर्जुना अवचटे जन्मलासी तू येते. मृत्यू लोकातील माणसं कशी उरफाटीत म्हणे बघा, ये मृत्यू लोकेचे उफराटे कशी उरफाटीत म्हणे बघा, की ज्या दानानं प्राप्त संसारात बरकत येते आणि पुढे भगवंताचीही प्राप्ती होते. या दाना खातीर मनुष्य एक फुटकी कवडीही खर्च करत नाही, 1 रुपया खर्च करत नाही, आणि जिथं सर्वस्वी हानीच हानी आहे अशा ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करतो. म्हणून खेदानं ज्ञानोबा या ओळीत लिहिताय, पै द्रष्टा अद्रष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वी हानी तेत कोडी विचिती. मनुष्य 5 लाख रुपये खर्च करून विदेशाचा दौरा करतो, 10 लाखाची गाडी बसायला घेतो, हॉटेलमध्ये गेला तर 5,000ची दारू पितो. पण एखादा भिकारी जर दारावर आला, एखादा भिकारी जर दारावर आला तर त्याला भीक वाढायचं तर सोडा, 50 गोष्टी सुनवतो आणि त्याला हाकलून देतो. लहान आहेस का, काय रोग आलाय का तुला, धडधाकड दिसतोयस, हातपाय मोडेत का, बसून खायला सोकला का, बापाची पेंडे का, चल होय भडव्या पुढं, तुझ्या बापाने ठेवलंय का. शेवटी त्या भिकाऱ्याला म्हणायची पाळी येते, बाबा भीक नको वाढू कुत्रा आवर, भीक नको वाढू कुत्रा आवर. एखाद्याच्या घरी भीक मागायला मनुष्य गेला, भीक तर लांब राहिलं पण कुत्रच अंगावर आलं, त्याला म्हणत बाबा भीक नको वाढू, कमीत कमी कुत्र तरी आवर. तसं त्या भिकाऱ्याला म्हणावं लागतं, बाबा नका दान करू पण कमीत कमी शिव्या तरी देऊ नका. बघा तुम्ही सप्ताहाची पट्टी मागायला जा दारोदार, सप्ताहाची पट्टी कसे कसे अनुभव असतात, मग ती मौज असते. अरे तुला कोणी सांगितलं सप्ताह करायला, करायचा आलाय जोर तर कर ना तूच, आलास कशाला माझ्या दारात. अहो 100च द्या फक्त, 100 नाही, 1 रुपया नाही, तुला कोण कर म्हणलं, चल होय माघारी, उद्या देईन नाही, तुला करच कोण म्हणलं, आणि आले नेट तर कर तू स्वतः. ये मृत्यू लोकेचे उफराटे आहा कटकटा ओकटे. बरोबर आहे, खेदानं बोलताय. भिकारी दारात आला, कोण जाणे भिकाऱ्याच्या रूपाने पांडुरंगाचा आला असला तर, तुम्हाला काय माहिती तो भिकारीचे म्हणून. जगात माणसाला सगळ्यात जास्त लाज जर कशाची वाटत असेल तर भीक मागण्याची. भीक मागणं एवढं सोपं नाहीये. बघा तुम्ही भीक मागा वाटतंय का, काय लाचारी असते त्यामध्ये. 100त एखादा भिकारी बदमाश असेल, थोडा आवाज थोडा किंचित कमी करा. 100त एखादा भिकारी बदमाश असेल, पण 99% भिकारी मजबुरीच्या पोटी भीक मागत असतात, अडचण असते. तुम्ही काय जाणता त्यांची अडचण.
सगळ्यात वाईट गोष्ट काय तर दारिद्र्य, लाचारी आणि भिकारीपण. माणसाच्या नशीब काही येऊ पण दारिद्र्य येऊ नये, भिकारपण येऊ नये. माणसाला सगळ्यात जास्त लाज जर कशाची वाटत असेल तर भीक मागण्याची. म्हणून दारात भिकारी आला तर नाही द्यायचं दान नका देऊ, पण किमान त्याला शिव्या तरी घालू नका. कदाचित भिकाऱ्याच्या रूपानं तो पांडुरंगच आला असेल हे तुम्हाला काय माहिती आहे. तो तुमची परीक्षा घेऊ शकतो. म्हणून मी बोललो की मनुष्य 5 लाख रुपये खर्च करून विदेशाचा दौरा करतो, 10 लाखाची गाडी बसायला घेतो, हॉटेलमध्ये गेला तर 5,000ची दारू पिऊन येतो, पण भिकारी दारात आला तर त्याला एक अन्नाचा घास वाटत नाही, 100 शिव्या देतो आणि हातडून देतो. आणि ज्ञानोबाला याला म्हणतात ये मृत्यू लोकीचे उफराटे, आहा कटकटा उकटे. कशी उरफटी माणसे म्हणली या मृत्यू लोकातली, की ज्या दानानं देव भेटतो, ज्या दानानं संसारात बरकत येते, त्या दाना खातीर माणूस फुटकी कवडी खर्च करत नाही. आणि जिथं सर्वस्वी हानीच हानी आहे, नाशाच नाश आहे, अशा ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करतो. याला मृत्यू लोकांचं उफराट म्हटलंय. आणि खेदानं ज्ञानोबाने उभी लिहिली पै द्रष्टा द्रष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचती का. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, असा शास्त्र सिद्धांत आहे की दानाने बरकत असते आणि नीतीने टिकाव असतो. हा शास्त्र सिद्धांत आहे. संसारात जर श्रीमंती टिकावी वाटत असेल तर जीवनात नीती असणं आवश्यक आहे. आणि संसारात जर बरकत यावी असं वाटत असेल, संसार वाढावा, श्रीमंती यावी, बरकत यावी असं वाटत असेल तर संसारात दान हवे. दानाशिवाय बरकत नाही आणि नीतीशिवाय टिकाव नाही. हा शास्त्र सिद्धांत आहे. ज्या वेळेस तुम्ही समोरच्या भिकाऱ्याला दान करत असता त्यावेळेस त्या समोरच्या भिकाऱ्याला तुम्ही दान करत नसता, त्याच्या हृदयात विराजमान असलेल्या दरिद्री नारायणाला दान करत असता. आणि तो दरिद्री नारायण तुमच्या भिकेमुळं, दानामुळं ऋणी होतो. आणि त्याचं ब्रीद आहे. आत्ताच हे रामायणातले महाराज बोलले की देवाचं एकदाही नाव घेतलं, तुकोबाराय बोलले दिवाळ खोर नारायण यावरी बहुताचे ऋण. या नारायणाचं दिवाळं निघलंय म्हणले. का? असंख्य तोंड त्याचं नाव घेत आहेत. आणि त्याचं ब्रीद आहे, एकदाही माझं नाव घेतलं तर तुमच्या संसारात मी राबायला येईल, त्याच्या बदल्यात तुमच्या संसारात कुठंतरी बरकत देईल. हे त्याचं ब्रीद आहे. तुम्ही समोरच्या भिकाऱ्याला दान केलं याचा अर्थ भिकाऱ्याला दान केलं नाही, त्याच्या हृदयात विराजमान असलेल्या दरिद्री नारायणाला दान केलंय. आणि हा दरिद्री नारायण ऋणी होतो आणि त्याच्या बदल्यात तुमच्या संसारात भरभरून बरकत देतो. आणि म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये बोलतायत, जव जव दाता उल्हासे देतू तव तव पूर्वी जगन्नाथू. नाथांची होई, लक्ष द्या. जव जव दाता उल्हासे देतू तव तव पूर्वी जगन्नाथू. जगन्नाथ म्हणजे कृष्ण परमात्मा. जितकं जितकं तुम्ही उल्हासानं दान द्याल तितका तितका कृष्ण परमात्मा तुमच्या संसारामध्ये वरचेवर बरकत देत असतो. तव तव पूर्वी जगन्नाथ. जो गरिबाची काळजी करतो देव त्याची काळजी करतो. माझं वाक्य नीट ऐका. जो गरिबाची काळजी करतो देव त्याची काळजी करतो. जो गरिबाला जास्त देतो त्याला देव जास्त देतो. कारण देव म्हणतो हा गरिबाला जास्त देतो म्हणून मी याला जास्त दिलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या संसारात जर तुम्ही गरिबाला जास्त दिलं तर देव तुम्हाला जास्त देतो आणि संसारात बरकत येते. तुमचं गाव नदीच्या काठावर आहे, मोठी नदी आहे, प्रसिद्ध कुंडका नदी तुमच्या गावाला आहे. आपल्या बीड जिल्ह्यातली प्रसिद्ध नदी आहे. जशी सिंधपणा, गोदावरी तशी कुंडकाही प्रसिद्ध आहे. तुम्ही नदीकाठचे माणसं आहे. नदीच्या काठावर एक जिरा बनवा. जिरा माहिती, जिरा, झरा, विहिरा, हिरा, त्याला बरेच नाव आहेत. तुमच्या गावात काय मला माहित नाही, पण बहुतांशी झरा, जिरा असा शब्द आहे. त्याला विहिराही म्हणतात कोणी. वाळूमध्ये एक जिरा बनवतात. हा जिरा झरा वाळूमध्ये, आणि त्या झऱ्याला पाणी येतं.
हा झरा जर उपसला तर त्याला पुन्हा लगेच पाणी येतं का ते आटून जातं? तुळशीराम महाराज लगेच येतं. जितका झरा उपसावा तितकं त्या झऱ्याला अधिक 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 पाणी उपसूच तर एक घागर भरसर पुन्हा 2 घागरी पाणी हजर. झरा जेवढा उपसावा तितकं झऱ्याला पाणी अधिक येतं. तसं जितकी संपत्ती दान करावी तितकी संपत्ती घरात वाढते, तितकी बरकत असते. दानानं कमी होत नाही, दानानं वरचेवर बरकत येते. कारण दिलेलं दान नारायणाला पोहोचतं आणि तो दरिद्र नारायण ऋणी होतो आणि संसारात बरकत देत असतो. कारण शास्त्र सिद्धांत आहे, दानाशिवाय बरकत नाही आणि नीतीशिवाय टिकाव नाही. आणि म्हणून दान करताना मला असं वाटतं की दानात आम्ही व्यर्थ खर्च करतोय, फालतू खर्च करतोय, आपल्या संसाराला चटका बसतोय. दानात दिलं म्हणजे आपल्या संसारातला तुकडा तुटून गेला असं आपल्याला वाटतं. असं नाहीये. ज्ञानोबराय साक्ष देते त्याची. माऊली बोलले, एरवी दानशीड पुरुखू वेचकपणेची संचकू. माझ्या ओव्याकडे लक्ष द्या बारकाईने. एरवी दानशीड पुरुखू वेचकपणेची संचकू. वेचकपणा म्हणजे वेचणे म्हणजे खर्च करणे, संचक म्हणजे साठा. वेचकपणेची संचकू. दानशीड पुरुखू, जो पुरुष दानात खर्च करतो. काही लोकांना वाटतं की दानात खर्च करतो म्हणजे तो व्यर्थ खर्च करतोय, संसारातला तुकडा तुटून गेला. तसं नाही. ज्ञानोबा बोलतायत की दानात खर्च केले म्हणजे एक प्रकारचा तू संचयच केलायस. एरवी दानशीड पुरुखू वेचकपणेची संचकू. दानात खर्च केलंय, व्यर्थ केलं नाही, एक प्रकारे तू बँकेत टाकलेस, संचय केला. वेचकपणेची संचकू. संचक म्हणजे साठा. दानात खर्च केलं ते व्यर्थ केलं नाही, एक प्रकारे संसारात तुझ्या साठा केलास. का तर दानात दिलंस, त्याच्या बदल्यात देव तुला बरकत देतो आणि आलेली बरकत हा साठाच असतो, हे बँक बॅलन्सच असते. वेचकपणेची संचकू ज्ञानोबाचे शब्द आहेत. एरवी दानशीड पुरुखू वेचकपणेची संचकू. मग दानात गेलं, व्यर्थ गेलं नाही, उलट संचय झाला, बरकत आली म्हणजे संचय झाला, संसार वाढला, श्रीमंती आली. मला सांगा, तुम्ही रोज हरिपाठ वाचता. आता माझं प्रवचन संपलं की हरिपाठाचे दनादन टाळ वाजायचे, मृदंग फोडायचे, उड्या मारायच्या, चाली म्हणायच्या. खोलात शिरता का कधी? काय बोलते माऊली? तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. काय लपलं याच्यात? तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. तपाशिवाय देव नाही, नामस्मरणाशिवाय देव भेटत नाही. तपे विन दैवत, तपाशिवाय देवाची भेट नाही, दिल्याशिवाय प्राप्ती नाही आणि कळकळ असल्याशिवाय हित नाही. लेक सासरून नवऱ्यासोबत भांडण करून आली. लेक सासरून नवऱ्यासोबत भांडण करून आली. आईने विचारलं, का ग बाई, बेटाईम आली, गाडीच्या टाइम नाही, एसटीचा टाइम नाही, रिक्षाने आली, तू बेटाईम का आली आणि न सांगता आली, का आली? काही नाही आई, नवऱ्याचे माझे भांडणं झाले. दिवस मावळायची वेळ, आई सगळं काम सोडेल, लेकेला जवळ घेईल, उपाशी तापाशी बसेल, रात्रभर जागेल. बाई, संसार मोडू नये. नवरा बायकोत भांडणं होत असतात, चालतच असतंय, नवरा बोलतच असतो, पुरुषाची जातच असते उलटी. बोलू दे, बोलला तर संसार मोडू नको, नांदायला जा, आपल्या घरी जा. आई रातभर जागेल उपाशी तापाशी आणि लेकीला हिताच्या गोष्टी सांगेल. का? कळकळ. गुजे विन हित कोण सांगे. कळकळ असेल तिथंच हित असते. आणि ती जर चुलती असेल तर आई रातभर जागली उपाशी तापाशी, लेकीला हिताच्या गोष्टी सांगितल्या, बाई संसार मोडू नको, नांदायला जा. आणि आईच्या जागेवर चुलती असेल तर का म्हणा आलीस ग, नवऱ्याचे भांडण झाले, बरं झालं. रात्रीच्या 12 वाजले, नवऱ्याला म्हणेन, चुलती बोलते, नवऱ्याला म्हणेन, अहो झोपा, नांदू नाही तर मरू तिकडे, काय करायचं आपल्याला, तिचा ना तिचा संसार झाला. बरं झालं मोडलं ते. कळकळ नाही. चुलती संसार मोडायच्या गोष्टी करेल, आई संसार जोडायच्या गोष्टी करेल. का? गुजे विन हित कोण सांगेल. कळकळ आहे तिथं हित आहे, तप आहे तिथं देव आहे, आणि जिथं देता तिथंच घेता. दिधल्या विन प्राप्त, दिलं तरच प्राप्त आहे. दानातच बरकत आहे.
तपाशिवाय देव नाही, कळकळीशिवाय हित नाही आणि दिल्याशिवाय प्राप्ती नाहीये. म्हणून ज्ञानोबा बोलले की दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. म्हणून बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी 10,000चं दान केलं का, कुठल्याही ठिकाणी माणसाला काय वाटतं की माझे 10,000 गेले, मी 10,000 गरीब झालो. आणि झालाच, बरोबर ना, 10,000 गेले म्हणजे 10,000 गरीब झाला, त्याच्या दृष्टीने झालाच गरीब. मला सांगा, 10,000 दानात दिले, बारा काही नाही का मी काय बोलतो, हा विषय महत्वाचा आहे, हृदय भेदक आहे. बाजूचे बोलू नका माणसं. 10,000 तुम्ही दानात दिले, 10,000ने तुम्ही गरीब झालेच ना. आपली सामान्य माणसाची समज बोलायला, 10,000 दानात दिले, 10,000ने तुम्ही गरीब झाले. पण आता दान देता देता तुमच्या मनात आलं की 10,000 देऊ नये, देता देता हात आखडला, 10,000 वाचले म्हणजे 10,000 तुमची गरिबी वाचली. 10,000 दिले असते तर गरीब झाले, पण दिले नाही, हात आखडला, 10,000 गरिबी वाचली म्हणजे तुम्ही गरीब झाले नाही. बरोबर आहे. दान दिलं नाही म्हणून गरीब झाले नाही, पण दान दिलं नाही म्हणून तुम्ही श्रीमंतही होत नाहीत. का? तर दानातूनच बरकत असते. श्रीमंती हवी असेल तर दानातूनच होते, एरवी ती श्रीमंती तुम्हाला लाभू शकत नाही. म्हणून दान न दिल्यामुळे माणूस गरीब होत नाही, पण दान न दिल्यामुळे मनुष्य श्रीमंतही होत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. दान नाही दिलं, गरिबी वाचली, तुम्ही गरीब झाले नाही, पण दान नाही दिलं, तुम्ही श्रीमंतही झाले नाही. का? दानातूनच बरकत आणि श्रीमंती आहे आणि नीतीतून टिकाव आहे. हा सिद्धांत, हा मुद्दा लक्षात घ्या. माणसाला वाटतं दानात दिले, मी गरीब झालो 10,000, आता मी 10,000 द्यायचे टाळले, माझी गरिबी वाचली. दिलं नाही, तुम्ही गरीब झाले नाही, पण दिलं नाही म्हणून श्रीमंतही झाले नाही. दिलं नाही म्हणून गरीब झाले नाही, पण दिलं नाही म्हणून श्रीमंतही झाले नाही. का? ही श्रीमंती फक्त दानातूनच लाभते. हा शास्त्र सिद्धांत आहे. ज्ञानोबा बोलतात, दिदल्या विन प्राप्त, दिलं तरच प्राप्ती आहे. दान कराल तरच बरकत आहे, अन्यथा बरकत नाही. बरकत ही ज्ञानाची फलश्रुती आहे आणि ही बरकत ही दानाची फलश्रुती आहे. आणि ही दानाची फलश्रुती जी बरकत आहे ती गुप्त आहे, दिसत नाही. जशी गंगा आणि यमुना या 2 नद्याच्या मध्ये सरस्वती गुप्त रूपाने वाहते. गंगा, जमुना, सरस्वती त्रिवेणी संगम आहे ना. प्रयाग, माधवला 3 नद्या वाहतात एकत्र. गंगा आणि यमुना यांच्यामध्ये सरस्वती जशी गुप्त रूपाने वाहते, ती दिसत नाही. तसं दानाची फलश्रुती बरकत आहे, ती ही गुप्त असते, दिसत नाही. आणि ही दानाची फलश्रुती बरकत दिसत नाही, म्हणून माणसाला वाटतं काय खरंय, महाराज लोक सांगतच असते दानाने बरकत येते, दानाने बरकत येते. कुणी पाहिली बरकत येते का नाही येते? माणसाचा ह्या जशी सरस्वती गुप्त आहे, तसं दानाची फलश्रुती बरकत ही गुप्त आहे, ती दिसत नाही. मग ती न दिसल्यामुळे माणसाला वाटतं काय खरंय, कशाची बरकत येते, कशाची बरकत येते, बोलतच असते. माणसाचा विश्वास बसत नाही. आणि माणसाचा विश्वास बसत नाही म्हणून मनुष्य दान करत नाही. ती बरकत उघड्या डोळ्याने दिसत नाही, ती गुप्त आहे, ती असते पण दिसत नाही. पण माणसाचा विश्वास बसत नाही आणि मनुष्य दान धर्म करत नाही. आणि मग ज्या दानानं संसारात बरकत येते आणि पुढे देवही भेटतो, परमात्मा भेटतो, त्या दानात मनुष्य रुपया खर्च करत नाही. आणि जिथं सर्वस्वी हानीच हानी आहे अशा ठिकाणी मनुष्य कोट्यावधी रुपये खर्च करतो. आणि म्हणून ज्ञानोबा खेदपूर्वक लिहितायत की पै द्रष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कबडी, जे तर सर्वस्वी हानी ते तर कोडी वेचिती ग. कोडी म्हणजे कोट्यावधी. खेदानं लिहिली होती ज्ञानोबा, दुःख व्यक्त केले. कसे उरफाटे माणसे बघा म्हणले. ज्या दानाना देव भेटतो, संसार बरकत येते, त्यासाठी रुपये खर्च नाही करायचा. आणि जिथं वाटोळे हानीच हानी, तिथं कोटी रुपये खर्च करायचे. ये मृत्यू लोकेचे उरफाटे उपराटे. भगवंतानं शास्त्रामध्ये असा नियम घालून दिला आहे की आपल्या उत्पन्नातील, आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील प्रत्येक रुपयामागे 10 पैसे दानात खर्च करावेत. किती?
तुम्हाला 100 रुपयाची प्राप्ती असेल तर त्यामध्ये 100रातले 10 रुपये दानात गेलेच पाहिजे. 90 रुपये तुमचे, 10 रुपये दानाचे. शास्त्र तर 25% सांगते, 100 मागे 25 म्हणते. पण पुन्हा देवाने आकडतं घेतलं, बरं राहिले 25, पण कमीत कमी 10 रुपये तरी दानात खर्च करा. हा नियमाने बंधन घालून दिले शास्त्रानं. आपल्या मिळकतीतील 10वा हिस्सा हा दानात गेलाच पाहिजे. 100 रुपये आज आपल्याला मिळाले, त्यातले 10 रुपये दानात गेलेच पाहिजे. याचं कारण असं आहे की लक्ष्मी ही नारायणाची पत्नी आहे. आणि नारायणाची पत्नी ही जर आपण आपल्या घरात डांबून ठेवली, मला सांगा, तुम्ही गडी माणसं आहेत, मी गडी माणूस आहे, आपली बायको जर दुसऱ्याने कोणी पळून दिली, डांबून ठेवली, आपल्याला आवडेल का? किती माणसाला आवडेल? आपली बायको कोणी पळवली आणि घरात डांबून ठेवली, आवडेल का? नाही आवडणार. तसं देव बोलतायत, नारायण म्हणतायत, लक्ष्मी माझी बायको आहे, तिलाही तुम्ही पळवू नका आणि घरात डांबून ठेवू नका. पण देवाने ढिलाई दिली, म्हणले मी सगळीच माझी बायको वापस घेत नाही, 90 पैसे तुम्हाला देतो आणि 10 पैसे मला परत द्या. किती मागितली? फक्त 10 पैसे लक्ष्मी मागितली देवानं, रुपयातली 10 पैसे. का मागितली? की देव म्हणाले की बाबा, ज्याच्या त्याच्या कर्मानं प्रारब्धानं ज्याला त्याला गरिबी लाभली आहे, गरिबी मिळाली आहे, पण त्यांच्या हृदयात मीच विराजमान आहे. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. हे समस्त ही श्री वासुदेव. जगामध्ये डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे. हे तुम्ही माझ्यापुढे बसलाय, हे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. नर नारी बाळे अवघा नारायण. जगातली प्रत्येक वस्तू हा देव आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. प्रत्येक व्यक्ती पांडुरंगाची मूर्ती आहे. पण ज्याच्या त्याच्या दैवानं कुणाला श्रीमंती लाभली, ज्याच्या त्याच्या दैवाने कुणाला गरिबी आणि दारिद्र्य लाभलंय, पण त्याच्या हृदयात दारिद्र्याच्या रूपात मी दरिद्री नारायण उभा आहे. आणि माझं असं ब्रीद आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र, माणूस, जनावर जेवल्याशिवाय मी जेवत नाही. देव सगळ्याला जीव घालतो, तोपर्यंत उपाशी असतो. सगळे जेवल्यावर देव जेवतो. आणि मग गरीबाच्या घरी जर अन्न नसेल तर त्याला जेवल्याशिवाय देवाला जेवता येत नाही. आणि म्हणून देवानं हे दानाचं प्रयोजन ठेवलंय, ज्ञानेश्वरीनं, देवानं, की लक्ष्मी माझी बायको आहे, तिला तुम्ही तुमच्या घरात डांबून ठेवू नका. 90 रुपये मी तुम्हाला देतो डांबायला, पण त्यातले 10 रुपये, 100रातले 90 तुम्हाला, 10 रुपयाची लक्ष्मी, 100रातले 90 तुम्हाला, 10 मला परत द्या. आणि मी जे दरिद्री नारायण, त्या गरीबात नटलोय, गोरगरीबात त्यांच्या हृदयात दरिद्री नारायण म्हणून उभा आहे, यांच्यासाठी ती लक्ष्मी मला परत करा. त्यांना दिली म्हणजे मलाच पोहोचली. आणि जर तुमच्यापाशी माझी बायको लक्ष्मी असूनही जर तुम्ही कपाटात बंद करून ठेवली तर मी तुम्हाला काय शिक्षा देतो? नाथ महाराज भागवतात बोलतायत, लक्ष्मी विश्वगुरु श्रीहरीची पत्नी. नाथ बोलतायत, म्हणले माझी बायको नेली, तुम्ही डांबून ठेवली कपाटात लक्ष्मीच्या रूपात. मी फक्त 10 रुपये मागतो, 100रातले 90 तुम्हाला ठेवा. ते 10 रुपये जर गरीबाला दिले नाही तर मी काय शिक्षा देतो? देव बोलतायत भागवतामध्ये, नाथ लिहितायत, लक्ष्मी विश्वगुरु श्रीहरीची पत्नी, ती तो जो राखे अभिलाषोनी, हरीची न देती हरी लागोनी, तया ते पतनी हरी पचवी. पतन म्हणजे नरक. लक्ष्मी माझी बायको आहे आणि दरिद्री नारायणच्या रूपात मीच नटलोय समाजात. मी जास्त मागत नाही, माझीच बायको मला परत करा. फक्त 10 रुपये परत करा. 90 रुपयाच्या रूपात बायको ठेवा, फक्त 10 रुपयाच्या रूपात माझी बायको मला परत करा. अर्थात गरीबाला, दारात आलेल्या दिनदुबळ्या भिकाऱ्याला 10 रुपये दान करा 100रातले, जास्तही नका करू. आणि हे 10 रुपये जर 100रात तुम्ही दान नाही केलं तर देव बोलतायत, लक्ष्मी विश्वगुरु श्रीहरीची पत्नी, ती तो जो राखे अभिलाषोनी, हरीची न देती हरी लागोनी, तया ते पतनी हरी पचवी.
त्याचं मी पतन करतो, त्याचं मी वाटोळ करतो, संसारात येडापेडा आणतो, रोगराई आणतो, दारिद्र्य आणतो, त्याला भिकाला लावतो. नाही नाही वेळाल ते मी त्याला नरकाला लावतो, त्याच्या संसारात अधोगती आणतो. बरकत तर नाही पण अधोगती आणतो. आणि म्हणून दान करा. दानानं देव ऋणी होतो, दानानं देव लवकर भेटतो, दानानं संसारात बरकत येते, दानानं देव आपला द्वारपाल बनतो, चपराशी बनतो, रखवालदार बनतो, वॉचमन बनतो. आणि म्हणून रुपया मागे 90 पैसे तुमचे आणि 10 पैसे दानाचे, गोरगरिबाचे. हे ज्ञानेश्वरीने आणि भगवंतानं आम्हाला दानाच्या रूपानं लोकांना दान करा असं शिकवलं. तळ्यामध्ये जर तुम्हाला पाण्याची श्रीमंती टिकवायची असेल, तळ्याची श्रीमंती कशावर असते? पाण्यावर. तळ्यात जर पाणी नसेल तर तळ्याला श्रीमंत म्हणता येईल का? तळ भिकारीच आहे. तळ्यात जर पाण्याची श्रीमंती राखायची असेल तर तळ्याला दरवाजा असावा लागतो, पाट असावा लागतो किंवा सांडवा असावा लागतो. तळ्याला पाटही नाही, दरवाजा नाही, सांडवाही नाही, आणि तळ गज भरले. तळ राहील का फुटेल? तळ फुटून जाईल. म्हणूनच प्रत्येक तळ्याला दरवाजा असतो, सांडवा असतो आणि पाटही असतो. तळ्यात पाणी वाजीपेक्षा जास्त झालं तर पाटाने खाली सोडायचं, सांडव्याने खाली पडायचं किंवा दरवाजातून खाली नदीत सोडायचं. तळ्यात पाण्याची श्रीमंती जर राखायची असेल तर तळ्याला दरवाजा आवश्यक आहे. तसं संसाराची श्रीमंती राखायची असेल तर संसारालाही दानाचा दरवाजा असावा लागतो. आणि संसाराला जर दानाचा दरवाजा नसेल तर तळ जसं फुटून जातं आणि पाण्याची श्रीमंती निघून जाते, तशी तुमचीही श्रीमंती निघून जाते. तळ भिकाला लागतं पाणी गेल्यावर, तसं आपणही भिकाला लागतो. म्हणून दान करा. तळ्याची श्रीमंती पाण्यामुळे, पण ती टिकवायची असेल तर तळ्याला दरवाजा आवश्यक आहे, अन्यथा तळ फुटताना वाहून जातं, श्रीमंती तळ्याची निघून जाते. तुम्हाला तुमच्या संसाराची श्रीमंती टिकवायची असेल तर संसाराला दानाचा दरवाजा असू द्या, श्रीमंती टिकेल, बरकत येईल. अन्यथा संसार अधोगतीला लागतो. कारण देव बोलतोय, माझी लक्ष्मी डांबून ठेवू नका, मी संकट इडापिडा आणेल आणि संसार अधोगतीला लागेल. म्हणून घरामध्ये जर खिडकी उघडी असेल तर त्यासोबत दरवाजाही उघडा असावा. हवा खिळती राहते. पण खिडकी उघडी आणि दरवाजा बंद आहे, हवा गरम होते, कोंडत राहते, घराची शुद्धी होत नाही. खिडकी उघडी, दरवाजा उघडा असावा, हवा आरपार जाईल, हवा खेळती राहील, घराची शुद्धी होईल. तसं नवीन वस्तू घरात आली की जुनी वस्तू दानात जावी, धनाची शुद्धी होईल, संसाराची शुद्धी होईल. बाई साहेबाची नवीन साडी घरात आली की जुनी साडी दानात गेलीच पाहिजे. साहेबाचा नवा ड्रेस घरात आला की जुना ड्रेस दानात गेलाच पाहिजे, हे शास्त्र सांगतंय. पण आमच्याकडे अशी पद्धत आहे, बाईच्या कपाटात कमीत कमी 50 साड्या असतात. कपाट श्रीमंत होतं, कपाट सौभाग्यवती होतं, आणि ज्या फाटक्या तुटक्या साड्या बाई वापरत नाही त्या दानात तर देत नाही, पण त्या रस्त्याने जाणाऱ्या काही बायका प्लास्टिकचे भांडे विकतात, त्या भांडेवालीला विकते आणि 2-4 टरकाला घेते प्लास्टिकचे आणि घरात आणते, पण त्या साड्या दानात देत नाही. ये मृत्यू लोकेचे उपराटे. अहो नवऱ्याला सांगा ना, तुम्ही घ्या ना संधी दानाची, तुम्ही दान केलं ते पुण्य तुमच्या सोबत येईल. नवऱ्याला सांगा 200 रुपयाची भांडे आणा प्लास्टिकचे, नवरा आणेल. पण बाई तसं करत नाही. त्या जुन्या पुराण्या साड्या गोळा करतील, रस्त्यावर जाणाऱ्या बाया असतात प्लास्टिकचे भांडे विकणाऱ्या, त्या भांडेवाल्याला 4 साड्या देतात आणि 2-4 टब बिब बादल्या फादल्या काहीतरी घेऊन येतात. नवी साडी घरात आली, जुनी साडी दानात जाऊ द्या. नवा ड्रेस घरात आला, जुना ड्रेस दानात जाऊ द्या. देव ऋणी होतो, ज्याला दिले त्याच्या हृदयातला देव ऋणी होतो आणि तो संसारात राबतो, द्वारपाल बनतो, बरकत देतो.
आणि पुढे त्याची प्राप्तीही होते. म्हणून दान करा. दानाचं महत्व समजून घ्या. दान हे वृक्षासारखं असावं. थोडा आवाज कमी करा किंचित. दान हे वृक्षासारखं असावं. तुम्ही वृक्षाकडे जा, झाडाकडे थोडा कमी करा. अजून कमी केलं कमीच राहते, वाढून नका ना पुन्हा. दान हे वृक्षासारखं असावं. तुम्ही झाडाकडे जा, त्याला म्हणा झाडा माझ्या घरी सत्यनारायण आहे, मला पानं दे. झाड म्हणतं घेऊन जा. दुसऱ्या दिवशी जा, झाडा मला पूजा करायची, मला फुलं दे. झाड म्हणतं घेऊन जा. तिसऱ्या दिवशी जा, झाडाला म्हणा मला भूक लागली, मला फळं दे. झाड म्हणतं घेऊन जा. चौथ्या दिवशी जा, झाडाला म्हणा मला झाडात सावलीत बसायचे, ऊन लागायला. झाड म्हणतं बस. नरबरे बोलले पत्र पुष्प फळे छाया. नरबरे बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आली या वृक्षू जैसा. काय बोलली माऊली? पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आली या वृक्षू जैसा. झाडाकडे जा, काही मागा, पान मागा, फूल मागा, फळ मागा, सावली मागा, प्रसंगी त्याचं मूळ मागा. काय बोलते माऊली? पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया. मूळ सुद्धा मागा. फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आली या वृक्षू जैसा. अहो पान मागितलं झाड उदाहरणांतकरणात देतं, फळ मागितलं देतं, फूल मागितलं देतं, सावली मागितलं देतं. पण तुम्ही झाडाला मूळ मागितलं, मूळ. झाडाला जर मूळ मागितलं आणि मूळ तोडलं तर झाड उभं राहील का? ते झाड पडेल. पण तुम्ही झाडाला मूळ जरी मागितलं तर झाड म्हणतं घेऊन जा. आपल्याला संपवतं पण तुम्हाला मुळाचं दान करतं. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आली या वृक्षू जैसा. अशी वृक्षासारखी दानशूरता माणसात असावी ही ज्ञानेश्वरीची आणि ज्ञानोबारायची इच्छा आहे. देवदानवाचं युद्ध चाललं होतं. वत्रासूर नावाचा राक्षस देवांना भारी पडला. तो मरता मरेना. त्याला असा शाप होता की ददीची नावाचा ऋषी होता. त्या ददीची ऋषीची जर हाडं आणली, भागवतामध्ये विषय येतो हा, ददीची ऋषीची जर हाडं आणली आणि त्याची शस्त्रास्त्र बनवली आणि ती जर त्याच्यावर सोडली त्या वत्रासुरावर, तरच तो मरेल, अन्यथा नाही. इंद्र या वत्रासुराकडे गेलाय आणि ददीचीला विनंती केली की दानव देवाला भारी ठरलेत, स्वर्ग त्यांच्या ताब्यात चाललाय आणि वत्रासुराला मारायचं असेल तर एकच साधन आहे, तुमच्या शरीरातली हाडं तुम्ही दान करा, त्याची शस्त्रास्त्र बनवून आम्ही त्या वत्रासूर नावाच्या राक्षसाला मारू. ददीची ऋषीने लगेच चाकू घेतला आणि मागेल तिथलं हाड काढून दिले. मागेल तिथलं हाड. इंद्राणी हाड काढून नेली. ददीची मेला शेवटी तो ऋषी. वत्रासुराला मारले, याचे शस्त्रास्त्र बनवून युद्ध जिंकलं. मला हे सांगायचंय की सगळ्यात जास्त मोठा दानशूर ज्याला आम्ही कर्ण म्हणतो, हा कर्ण ह्या ददीची ऋषी पुढे पिका पडतो. असं वृक्षासारखं दान असं. वृक्षाला तुम्ही मुळं मागा, पान फुल तर दिलंच, मुळं मागा, प्रसंगी मुळं देतं आणि स्वतःला संपवतं. ददीचीनी स्वतःची हाडं दिली, अस्थी दिल्या आणि स्वतःला संपवलं. दान करा, दानानं देव ऋणी होतो, देव भेटतो. दान करताना पुष्कळशा लोकांना असं वाटतं की आम्ही गरीब आहेत, आम्ही मोलमजूर आहेत, आम्ही काय दान करावं. डॉक्टर मोठे साहेब, ठीक आहे तुम्ही म्हणता दान करा, दान करा, पण आम्ही दिवसभर बायका खुरपीत होतो, 150 रुपये रोज आणतो, आम्ही काय खाऊन लोकांना काय द्यावं. त्या 150 आम्ही काय खाऊन लोकांना काय द्यावं. तुमचं म्हणणं बरं आहे मोठे साहेब, दान द्या, दान द्या, पण ह्यातलं काय द्या, आमच्या हातावरचं पोट आहे. तुम्हाला कोण म्हणतं फक्त पैसा दान करा. दानाचे विविध प्रकार आहेत. शारीरिक दान, मानसिक दान, वाचिक दान, संपत्ती दान. नरबरा बोलले देह वाचा चित्ते यथा संपन्न वित्ते वैरी झाली आई अर्थाते न वंचने ते दान. काय सांगितली दानाची व्याख्या? देह वाचा चित्ते यथा संपन्न वित्ते. देहानं मदत करणं. एखाद्याचं लग्न आहे,
काचे कोचे खवा, दुरड्या घ्या, पाट्या घ्या, टोपले घ्या आणि पंक्तीला वाढा, हे दानच आहे. याला शारीरिक दान म्हणतात. रस्त्याने चाललाय, एखादी म्हातारी बाई आहे, सरपणाचा भारा आहे, म्हातारीला उचलत नाही, आवाज दिला, हे बाबू उचलू लाग, हे म्हणतं मी साहेब आहे, मोठा क्लासवन अधिकारी आहे, मी कसा सरपण उचलू लागू? तसं म्हणू नको, जा गाडीचा खाली उतर, म्हातारीला तो सरपणाचा भारा उचलून दे. दानच आहे, शारीरिक दान आहे. गवताचं गाठोड आहे, एखाद्याला उचलत नाही, उचलून द्या, शारीरिक दान आहे. एखाद्याची गाडी वाटात बंद पडली, धक्का मारा म्हणतोय, मारा, शारीरिक दान आहे. आपल्या शरीरानं दुसऱ्याच्या उपयोगी पडणं शारीरिक दान आहे. पैसाच पाहिजे कोण म्हणतं, शरीराने मदत करा, हे शारीरिक दान आहे. मृत्यू समय आपले डोळे दान करा, शारीरिक दान आहे. कोणी बिमार पेशंट आहे, रक्तदान करा, शारीरिक दान आहे. आपल्या एखादा मनुष्य मरायला लागला, एखादी किडनी दान करा, शारीरिक दान आहे. आपल्या शरीरानं समोरच्याच्या उपयोगी पडणं शारीरिक दान आहे. मानसिक दान, आपल्या मनानं सातत्यानं दुसऱ्याचं चांगलं चिंता, मानसिक दान. कुणाचंही वाईट न चिंतवणं, चांगलंच चिंतत राहणं, सगळ्याचं भलं हो असं चिंतत राहणं, मानसिक दान आहे. वाचिक दान, तोंडानं समोरच्याला गोड बोला, कोणालाही दुखवू नका, सत्य बोला आणि ज्ञानदान करा, ज्ञान द्या, हे वाचिक दान आहे. उरलं संपत्ती दान, ते तर आपण रोज करतोच. मला सांगा, गरीबाला जर कोडं पडलं की आम्ही काय दान करावं, प्रत्येक गोष्टीला तुकोबारांनी तोडगा सांगितलाय. एखादा गरीब आहे आणि तो जर म्हटलं मी काय दान करावं, माझ्याजवळ काय दान करायला, तुकोबाराय बोलले, नेदी हो दूध जया माझी सार, ताकाचे उपकार तरी करा. नेदी हो दूध जया माझी सार, ताकाचे तरी उपकार करा. नेदी हो अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. एखादा मनुष्य दारात आलाय आणि तांब्यावर पाणी मागतोय, पाण्याला तर काही नडलं नाही ना, पाण्याचा दुष्काळ नाही ना, कुंडका वाहती तुमच्या बाजूला मोठीच्या मोठी. फुकाचे जीवन तरी पाजा, तांब्यावर पाणी तरी द्या, तांब्यावर ताक तरी द्या. ताक विकू नये, आपण आता ताक विकायला लागलोय. दूध विका, तूप विका, पण ताक विकू नका, ताकाचं दान करा. कोणी ताक मागायला आलं तर पैसे घेऊ नका, ताक फुकट द्या. आलं लक्षामध्ये? नका देऊ दूध जया माझी सार, ताकाचे उपकार तरी करा. शारीरिक मदत करता येते, तांब्यावर पाणी देता येते, चितकोर भाकरी देता येते. तुम्हाला कोण म्हणतं पैसाच द्या? दानाचे अनेक प्रकार आहेत, विविध माध्यमातून दान करता येते. दान करा. व्यक्ती आणि समाज यांच्यात सहकार्य असावं. माझं वाक्य नीट ऐका. व्यक्ती आणि समाज यांच्यात भेद नसावा, व्यक्ती आणि समाज यांच्यात सहकार्य असावं. जसं जीभ आणि पोट यांच्यात सहकार्य असतंय. पोटानं बस म्हणलं की जिभेने थांबावं. पोट गच्च भरले, आता मी तुमच्या गावात आलोय, उगा आग्रह केला मला आणि जेवायला बसवलं, नाही महाराज जेवा, महाराज जेवा, महाराज जेवा. मी जेवायला बसलोय, माझं पोट भरलंय, 2 चपात्या खाल्ल्या, भात खाल्लाय, वरण खाल्लंय, माझं पोट भरलंय. माझं पोट आतून बस म्हणलं की जिभेने थांबावं. पण पोट भरलं तरी जिभेने कोचतच राहावा, खा खा, पोट राहील का? जीभ आणि पोट यांच्यात सहकार्य असावं. पोटाने बस म्हणलं की जिभेने थांबावं. तसं व्यक्ती आणि समाज यांच्यात सहकार्य असावं, भेद नसावा. माझ्या जवळ 1000 रुपये, उदाहरण घ्या, माझ्या जवळ 1000 रुपये, मग ती माझ्या उजव्या खिशात ठेवली काय आणि डाव्या खिशात ठेवली काय, ते 1000 रुपये माझेच. माणसाला 2 खिशे असतात ना, 1000 रुपये माझ्या जवळ आहेत, मग ते मी उजव्या खिशात ठेवले काय आणि डाव्या खिशात ठेवले काय, ते माझेच. तसं माझा पैसा समाजाचा आणि समाजाचा पैसा माझा, असं व्यक्ती आणि समाज यांच्यात सहकार्य असावं, भेद नसावा. जसं माझ्या खिशातले 1000 रुपये उजव्या खिशात काय आणि डाव्या खिशात काय, ते माझेच, तसं माझा पैसा माझा आणि समाजाचा पैसा ही माझा, माझा समाजाचा, समाजाचा माझा, अशी भावना समाजात यावी, ही ज्ञानेश्वरीची इच्छा आहे.
मला फक्त 2च भाऊ आहेत असं म्हटलं की मी हजारो भावांना मुकतो. मला फक्त 5च एकर जमीन आहे म्हटलं की मी हजारो एकर जमिनीला मुकतो. हे 10,000 रुपयेच माझे असं मी म्हटलं की मी कोट्यावधी रुपयाला मुकतो. मी जर माझ्या घराचा दरवाजा बंद केला मध्ये बसलो तर हवामध्ये येणार नाही, मी गुदमरून मरेल. गुदमरून मरेल. थोडा आवाज क्लिअर करा. गुदमरून मरेल. आणि तेच दार उघडलं की सगळी हवा माझी आहे. तसंच सगळा समाज माझा आणि मी सर्व समाजाचा, ही भावना माणसाच्या मनात यावी. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की दारात वैरी जरी आला तरी त्याला दान करा. वैरी झाली अर्थाते न वंचने ते दान. ज्ञानोबाचे शब्द आहेत. तुमच्या दारात मित्र आलाय, मित्राला तर दान द्याल, मदत करालच, पण ज्ञानोबा इथे थांबले नाही. वैरी जरी आला, ज्याचे तुमचे लखाडोल भांडण आहेत, वैरी जरी आला तर त्याची वंचना करू नका, हकलून देऊ नका. वैर्यालाही दान करा. वैरी झाली अर्थाते न वंचने ते दान. का? की दानानं समाजात साम्यावस्था येते आणि माणसाच्या मनातली भीती निघून जाते. एखादा गरीब माणूस आहे आणि ज्यावेळेस त्याला माहित होईल की सगळा समाज माझ्या पाठीशी उभा आहे, जगातील कुणीही मनुष्य श्रीमंत झाला तर म्हणत जावं मी श्रीमंत झालो. आपल्यापाशी पैसे नाहीत पण गावातला एखादा मनुष्य श्रीमंत झाला, आनंद मानावा. तो श्रीमंत झाला म्हणजे मी श्रीमंत झालो. का? दानाच्या रूपात त्याचा पैसा कधीतरी माझ्याकडे येईल. आणि त्यामुळे मनातली भीती निघून जाते की मी एकटा आहे, मी उघडा पडलो. नाही, सगळं गाव तुझ्या मागे आहे. त्याचे पैसे दानाच्या रूपात कधी ना कधी माझ्याकडे येऊ शकतात. जीवन जगताना भीती निघून जाते. म्हणून दानानं समाजात साम्य अवस्था येते, गरिबी निघून जाते. आणि समाजात साम्य अवस्था यावी, माणसाच्या मनातील भीती निघून जावी की माझ्या पाठीशी कुणी नाही. म्हणून ज्ञानेश्वर सुचवते मित्राला तर देस, पण वैरी जरी दारात उभा राहिला तरी त्याला दान दे. वैरी झाली अर्थाते न वंचने ते दान. बरोबर आहे. म्हणून दान करा. एखादं लहान लेकरू आहे, घराच्या बाहेर पडले, आई पाण्याला गेली घागर घेऊन, आईच्या मागं पळत आहे, रस्ता चुकले, आई दुसऱ्या रस्त्याने गेली, हे दुसऱ्या रस्त्याने गेलं, वाटेत जाताना पडलं, रडू लागलं, गुडघ्याला लागलं, कातडे निघले, कपडे मातीने भरले. तेवढ्यात एखादा अनोळखी मनुष्य येतो आणि त्या लेकराला उचलतो, त्याचे कान फुंकतो, त्याची भीती घालवतो, त्याचे धुळीने माखलेले कपडे झटकतो, त्याला कडेवर उचलून घेतो आणि घरी नेऊन आईजवळ पोहोचतो करतो. तो बाळ, तो मुलगा त्या माणसाचा कोण लागत होता? कुणी नाही. त्या माणसानं प्रसंगी त्या बाळावर उपकार केला. असे अनंत लोकांचे आपल्यावर उपकार असतात. 2 वर्षाचा मुलगा आहे आणि 7 वर्षाची बहीण आहे. या बहिणीचं कंबर मोडतं त्या लेकराचं वजन वाहून. बघा तुम्ही, थोरली बहीण असावी, धाकटा भाऊ असावा. ते 10 किलोचा गोळा सारखा त्या पुरीच्या कमरावर असतो, तिचं कंबर मोडतं. त्या धान्या भावाला 10 किलोच्या गोळ्याला वागून ती बहीण, ती 7 वर्षाची बहीण, तिचं कंबर मोडतं. पण तीच बहीण उद्या लग्न झालं, भाऊ मोठा झाला, बहीण मोठी झाली, बहीण माहेरी आली तर हा बदमाश भाऊ तिला 500 रुपयाची साडी सुद्धा घेत नाही. उलट का आली म्हणून अपमान करतो बायकोच्या आडलं पण. अरे बाबा, तुला कडावर वागवलंय तिने, तिचा उपकार आहे, दान कर, तिचा उपकार पेटेल. तू रस्त्यानं जाताना पडलाय, तुला उचललंय कुणीतरी, घरी पोहोचतं केलंय, दान कर, उपकार पेटेल. असे असंख्य लोकांचे आपल्यावर उपकार असतात, कळत न कळत. आणि या ऋणातून उतराई होण्यासाठी दानाचं प्रयोजन आहे. दान करत राहावं, दान करत राहावं. कारण ऋण घेऊन जगू नये, ऋण घेऊन मरू नये. कारण ऋण फेडावं लागतं. जगात 3 गोष्टी आहेत की ज्या फेडूनच पार पडतात. त्यातलं एक ऋण आहे. कुणाचं ऋण घेऊन जगलात आणि ऋण घेऊन मेलात तर पुढच्या जन्मी दावणीचा बैल होऊन त्याचं ऋण फेडावं लागतं, ते फिटत नाही. ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. कुणाची हत्या, कुणाचं ऋण आणि कुणाचं वैर, या 3 गोष्टी फेडूनच पार पाडाव्या लागतात. त्यातलं ऋण आहे. ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. आणि समाजाचं कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या ऋण असतंच. ते फेडण्यासाठी दानाचं प्रयोजन आहे. म्हणून दान करा. त्याच्या ऋणातून आपण उतराई होतो आणि समाजात साम्यावस्था येते, विषमता निघून जाते, समाजात सुख शांती नांदते. आणि मी गरीब आहे ही भीती निघून जाते. कारण कुणी ना कुणी दानाच्या रूपात माझ्या मदतीला धावेल ही एक आशा मनामध्ये असते.
म्हणून गावात समाजात कुणी श्रीमंत झाला तर मी श्रीमंत झालो ही भावना असावी. का तर त्याचा पैसा दानाच्या रूपात कधीतरी माझ्याकडे येईल. आणि म्हणून सरळ हातानं वैरी जरी दानात आला तरी दान करा हे ज्ञानोबा सुचवतात. वैरी झाली आहे अर्थात न वंचने ते दान. हे दान सात्विक असावं. ज्यावेळेस तुम्ही दान करता ते आपल्या कष्टाचं असावं. स्वधर्म तो ते जे मिळेल अपने आते ते ते दीजे बहुते सन्मान योगे. काय म्हटले ज्ञानोबा? स्वधर्म आतो ते जे जे मिळेल अपने आते ते ते दीजे बहुते सन्मान योगे. आपल्या कष्टाचं असावं, इमानदारीचं असावं, ते समोरच्याला आदरपूर्वक द्यावं, फळाची आशा न करता द्यावं, परतफेडीची आशा न करता द्यावं. ते सात्विक दान आहे. आपल्या कष्टाचं असावं, इमानदारीचं असावं, समोरच्याला आदर तिथ्यानं द्यावं आणि परतफेडीची आशा न करता द्यावं. ते सात्विक दान. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. काय म्हटले सात्विक दानाला? तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. परतफेडीची आशा न करता आदरपूर्वक आणि आपल्या कष्टाचं इमानदारीतलं द्यावं. ते सात्विक दान. दुसरं राजस दान. जे देताना अतिशय दुःख होतं. हातचं सुटतच नाही काय काय माणसाच्या. हिसका मारला तरी सुटत नाही. जे क्लेशपूर्वक दुःखानं दिलं जातं आणि परतफेडीच्या आशेनं दिलं जातं ते राजस दान. गाईला वैरण खाऊ घालायची पण डोळा दुधावर ठेवायचा. समोरच्याला पैसे उसने द्यायचे पण डोळा व्याजावर ठेवायचा. व्याजाचा धंदा करू नका. ज्ञानोबा बोलले पै कळांतर गाठी बांधीचे मग पुढीलाचे काज कीजे पूजा घेऊन रसुदीचे पीडितासी. ज्ञानोबा गाईला वैरण खाऊ घालायची पण डोळा दुधावर ठेवायचा. सोयऱ्याला पत्रिका द्यायच्या पण डोळा आहेरावर ठेवायचा. हा दिठी घाली जे आहेरा आणि आवंतू जायचे सोयरा. ज्ञानोबाच बोलतात दिठी घाली जे आहेरा आणि आवंतू जायचे सोयरा. सोयऱ्याला आमंत्रण द्यायचं पण डोळा आहेरावर ठेवायचा. गाईला वैरण घालायची पण डोळा दुधावर ठेवायचा. समोरच्याला पैसे द्यायचे पण डोळा व्याजावर ठेवायचा. हा दोष आहे. हे राजस दान आहे. म्हणून ज्ञानोबा बोलले पै कळांतर म्हणजे व्याज. पै कळांतर गाठी बांधीचे मग पुढीलाचे काज कीजे पूजा घेऊन रसुदीचे पीडितास. व्याजाचा धंदा करू नका. देव रुष्ट होतो आणि देव आपल्या रुसला की आपल्या संसारामध्ये अधोगती येते. म्हणून व्याजाचा धंदा करण्याला बसर येत नाही. ज्ञानोबा बोलतात, मी बोलत नाही. आपल्यापैकी कुणी असेल तर मला क्षमा करा. हे ज्ञानोबाचे शब्द आहेत. पै कळांतर गाठी बांधीचे मग पुढीलाचे काज कीजे पूजा घेऊन रसुदीचे पीडितास. तुम्हाला नाही दान द्यायचे उसने पैसे द्या पण व्याज घेऊ नका. व्याज घेतलं त्याच्या हृदयातल्या नारायणाकडून व्याज घेतलं तो नारायण रुष्ट होतो आणि त्या बदल्यात संसारात बरकत सोडा, संसाराला अधोगती येते, उतरती कडा लागते. व्याज घेऊ नका. राजस दान आहे. देताना दुःख होतं पण फळावर डोळा नजर ठेवून जर दान केलं ते राजस दान आहे. तिसरं तामस दान आहे. सगळ्या लोकांची मुंडके मोडायची. नरवरा बोले विभांडून या जग आणले पदार्थ अनेक मग घालू लागे मातंग गवादेसी. भ्रष्टाचार करायचा, करप्शन करायचं, लांडीलबाडी करायची, लोकांचे मुंडके मोडायचे आणि त्या पैशावर पंक्ती उठवायच्या. विभांडून या जग आणले पदार्थ अनेक मग घालू लागे मातंग गवादेसी. गवादी म्हणजे मेजवान्या देणे. पुरीच्या लग्नात 50,000ची पंगत द्यायची. किती हजाराची? 50 लाखाची. 50,000 नाही, ती फार बारीक झाली. 50 लाखाची पंगत द्यायची. केटरर्स लावायचे. एक एक थाळी 1000 रुपयाला. 50 लाखाची पंगत, 1 कोटीची पंगत. पण सगळा पैसा भ्रष्टाचाराचा, लबाडीचा. ज्ञानोबा बोलले की तुम्ही जर सहज, माऊली बोलतायत, विपाये गुन्हाक्षर पडे की टाळीये कावळा सापडे तरीच पुण्य तया जोडे तामस असे. लबाडीच्या पैशातून जर तुम्ही दान केलं तर ज्ञानोबा बोलतायत की तो खंड्या नावाचा एक पक्षी असतो. तुम्ही खेड्यातले माहित असेल. तो असा टोच्या मारतो झाडावर घर करण्यासाठी किंवा खड्डा करण्यासाठी, झाडामध्ये खोप करण्यासाठी. ते टोच्या मारत असताना त्या झाडावर जर सहज ते मारते आणि सहज राम अक्षर उमटलं, शक्य नाही म्हणलं, त्याला काय राम माहिती आहे पक्षाला, पण ते टोच्या मारताना राम शब्द उपटला. विपाये गुन्हा अक्षर पडे की टाळीये कावळा सापडे.
एखादा मनुष्य टाळी वाजत बसलाय आणि त्याच्या टाळीत कावळा सापडलाय. कावळा सगळ्या पक्षात चतुर, टाळीत कसा कावळा येईल? माणसाची सावली पडून देत नाही तर कावळा पडून जातो. टाळीत जर कावळा सापडला तर त्या तमोगुणी माणसाला, तामस दान करणाऱ्या माणसाला पुण्य लाभेल. टाळीत कावळा सापडत नाही, तामस माणसाला केलेल्या दानानं पुण्य लाभत नाही, कारण ते लबाडीचं असतंय. लबाडीच्या पैशातून केलेलं दान हे तामस दान असतंय, की जे दान समोरच्याला तिरस्कारानं दिलेलं असतंय, लबाडीच्या पैशातून दिलेलं असतंय, की त्याचं तुम्हाला काही पुण्य लाभत नाही. म्हणून लोकांची मुंडके मोडायची, भ्रष्टाचार करायचा आणि पंक्ती उठवायच्या, थाटामाटात लग्न करायचे, हे तामस दान आहे. त्या माणसाला त्याचं कवडीचंही पुण्य लाभत नाही. म्हणून आपण म्हणतो थाटाने की अन्नदान केलं, ज्ञानोबा बोलले तुला कवडीचं पुण्य लाभणार नाही. विमानू या जग आणले पदार्थ अनेक, मग घालू लागे मातंग गवादीस. म्हणून दान हे सात्विक असावं, आपल्या कष्टाचं असावं, इमानदारीचं असावं आणि समोरच्याला आदरपूर्वक द्यावं आणि फळाची आशा न करता द्यावं. ते सात्विक दान. दान केल्यानंतर दान हमेशा गुप्त ठेवावं. आपण केलेलं दान आपल्या तोंडाने कधीही चव्हाट्यावर बोलून दाखवू नये. पुण्य पापात बदलतं आणि मनुष्य अधोगतीला जातो. आपल्याला फार सवय असते, सप्ताहाची वर्गणी चालू आहे, मारुतीच्या पारावर माणसं बसली आहेत. एखाद्याला विचारा तुम्ही, रावसाहेब, भाऊसाहेब, बापूसाहेब, नानासाहेब, तात्यासाहेब, अहो वर्गणी चालू आहे, वर्गणी चालू आहे, तुमचं काय? अरे म्हणलं या पठ्ठ्याने दिले कालच आणि 5,000 रुपये दिले. मला काय विचारता? या पठ्ठ्याने दिले आणि कालच दिले, पठ्ठ्या संपला. धनाबाई बोलले, वाचेच्या चौबारा बांधवनी धर्माचा पसारा, तो धर्मची अधर्म होईविरा दंबू तो जाणे. धर्म अधर्मात बदलतो, धर्मची अधर्म होईविरा दंबू तो जाणे. आपण केलेलं दान पुण्य चव्हाट्यावर आपल्या तोंडानं जर बोलून दाखवलं तर ते पुण्य पापात बदलतं आणि आपल्याला दोष लागतो आणि आपली अधोगती होते. धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, अधोगती होते. आणि म्हणून केलेलं दान पुण्य कधी चव्हाट्यावर तोंडानं बोलून दाखवू नका. नेकी कर दर्या में फेक. आपल्याला फार सवय असते, दान केलं की आपण मोठ्या मोठ्या दमडी पिटवतो, आपण काय दिलं काय दिलं. आपल्याकडे मनी आहे, खाऊ घातलेलं हांगून काढू नये, आहे ना? तुमच्या भागात आहे का नाही हांगून काढणं शब्द? केलेलं दिलेलं हांगून काढू नये. याचा अर्थ काय? की दान केलेलं तोंडानं बोलून दाखवू नये. हांगून काढलं की ते पुण्य पापात बदलतं आणि आपली अधोगती होते. दानामध्ये कमालीची गुप्तता असावी. उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. काय बोललो मी? उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला कळू नये, इतकी कमालीची गुप्तता असावी. आपल्याकडे मोठी मौज आहे. एखाद्या मंदिराला एखादा मनुष्य दान करतो फरशी. ती एखादी म्हातारी असते, तिचं नाव असतं काशीबाई, राशीबाई, काहीतरी नाव असतं म्हातारीचं. त्या म्हातारीचा फोटो त्या फरशीवर कोरलेला असतो मंदिराच्या दारात. काशीबाई आमकी आमकी तर्फे मंदिराला फरशी अर्पण. आहे ना? जे काही बघितलं असं ना तुम्ही, हो, फोटो लावलेले कोरलेले. अशा जाहिराती दानाच्या करू नका, पुण्य पापात बदलतं. दान हे गुप्त असावं. नेकी कर दर्या में फेक. किती गुप्तता असावी दानाची? ज्ञानोबा बोलतायत, माऊली बोलतायत, माऊलीची होई. हे असो आपली जननी नग्न दाविली या जनी, ते तीर्थची परी पत्नी कारण होय. आपली आई आहे. रोज सकाळी उठून जर आपल्या आईच्या आपण पाय पडलो आणि तिची सेवा केली तर आई आपल्याला सरळ मोक्षाला नेते. रोज एकच करायचं, रोज उठायचं, आंघोळ करायची, आईच्या पाय पडायचं, तिची सेवा करायची. एवढ्या एके सेवेने आई मोक्षाला नेते. पण तीच आई नागवी केली, चव्हाट्यावर जर लोकांपुढे दाखवली तर ती सरळ नरकाला नेते. ज्ञानोबा बोलतात, मी नाही. हे असो आपली जननी नग्न दाविली या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. पतन म्हणजे नरक. रोज सकाळी उठून स्नान करून आईचं दर्शन करा, ती मोक्षाला नेईल. पण तीच आई उघडी नागवी करून समाजापुढे दाखवली तर ती सरळ नरकाला नेते. दान केलंय, झाकून ठेवलंय, मोक्षाला नेईल. पण उघडं करून दाखवलं ते आईसारखं, आई नरकाला नेते, दानही नरकाला नेतं, पुण्य पापात बदलतं. धर्मची अधर्म होय विरा दंबू तो जाणे. पुण्य पापात बदलतं. दान झाकून ठेवा. आपल्या तोंडानं चव्हाट्यावर बोलून दाखवू नका.
नरबरा बोलतात, नाना कृषी वळू आपले पांघरू पेरिले, तसे झाकी निपजले दान पुण्य. झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी तुम्ही पेरणी केली ज्वारीची, मागे रासने हंता, नाना कृषी वळू आपले पांघरू पेरिले. हा, पेरणी केली आहे, मागे रासने हंता का? पाखरांना ते बी वेचू नये म्हणून. शेतकरी जसं आपलं पेरलेलं बी झाकून ठेवतो, तसं आपलं दान पुण्य झाकून ठेवा. खडाने आली पाहना का पळवी जेवी अर्जुना, का राहे पन्नांगना वडीलपणे. खडाने म्हणजे लाथाड गाय. एखादी लाथाड गाय असते, धनी दूध काढायला बसला की ती पाहना चोरते. लागता हाणतेच पण पानाही चोरते. तिला खडाने, खटाळ गाय म्हटले, ज्ञानोबाचा शब्द आहे. खडाने आली पाहना पळवी जेवी अर्जुना, का राहे पन्नांगना वडीलपणे. खोडील गाय, खटाळ गाय, लाथाड गाय, धार काढायला धनी खाली बसला की पाना चोरते. ती जसा पाना चोरते तसं केलेलं दान चोरा. जगाला सांगू नका. का राहे पान्यांगाना वडीलपणे. पान्यांगाना म्हणजे वेश्या. ज्ञानोबाचे शब्द आहे सगळे. राहे पान्यांगाना वडीलपणे. वेश्याचा धंदा करणारी बाई, वय 60 आहे, पण तिला विचारलं बाई वय काय, ती म्हणते 25. वेश्या जसं आपलं वय चोरते तसं दिलेलं धन चोरा. वेश्या खोटं वय सांगते. आज ती 60ची पण सांगते 25. कारण आहे पान्यांगाना वडीलपणे. नंबर आहे, आज ते 60ची सांगते 25. वेश्या वय चोरते. तसं आपलं धन चोरून ठेवा, तसं आपलं दान चोरून ठेवा, कुणाला सांगू नका. का कुळवधू लपवी अवयवात आहे. नरबराचे शब्द आहेत. का कुळवधू लपवी अवयवात आहे. खानदान घरची बाई आहे, खानदानी बाई आहे. चापचोप असतो, डोक्यावर पदर असतो, डोक्यावरचा पदर पडू देत नाही, आपले इंद्रिय झाकून ठेवते. दानबारा बोलतात का कुळवधू लपवी अवयवाते. कुळवधू म्हणजे खानदानी बाई. जसा चापचोप असतो, नखही उघडं पडू देत नाही, डोकं उघडं पडू देत नाही, पदर सावरून आपली सगळी इंद्रिय झाकून ठेवते, तिच्याप्रमाणे आपलं केलेलं दान झाकून ठेवा. उघडं पडू देऊ नका, पुण्य पापात बदलेल, अधोगती होईल. म्हणून वाचेचा चौबारा बांधून धर्माचा पसारा, तो धर्माची अधर्म होईवेरा दंबू तो जाणे. केलेलं दान गुप्त ठेवा, आपल्या तोंडानं चव्हाट्यात बोलून दाखवू नका. नरबरा ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर दृष्टांत देतात की दान कसं चोरावं. मौली बोलते, तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जसे फळोनी स्वयं सुकणे इंद्रायणी जीव. योगायोग असं की तुम्ही डोंगरातली माणसे आणि डोंगरामध्ये एक कडू इंद्रावनाचं एक वेल सहसा सापडतं डोंगरामध्ये. आमच्या गावाला लिंबोरला एक डोंगर आहे. आमचं गाव डोंगरात नाही आहे, सपाटीला गाव आहे, पण गावाला एखादा डोंगर असतो. तुमच्या गावात सारा डोंगरच आहे. हे तर जमीन नाही, डोंगरच दिसायला मला सारा, पण गावोगावी एखादा डोंगर तरी असतो. आमचं गाव सपाटीला लिंबोरी, राजुरीच्या जवळ. आम्ही लहानपणी जनावरं सांभाळायला जायचो मॅट्रिक पर्यंत. नंतर डॉक्टर झाल्यावर सुटलं सगळं, पण मॅट्रिक पर्यंत आम्ही जनावरं सांभाळायला जायचो. ते कडू इंद्रायणी नावाचा एक वेल असतं, तुम्हाला माहित असेल. त्याला पिवळे फळ येतात, पिवळे छोटे मोठाले फळ असतात कवटासारखे. ते होतं काय की एका विलीला 5-25 फळं येतात, त्याचा ढिगाल असतो पडलेला, आणि ती वेल त्या फळाला सोडते देठ. ती वेल वाळते, पाला वाळतो, आणि वाऱ्याने काड्या कुड्या पाला सगळं उडून जातो. मागे फक्त फळाचा ढिगाल राहतो. आणि आपण जर गेलो तर पाहिलं तर तिथं वेल नाही, पान नाही, फूल नाही, मूळ नाही, काही नाही, नुसता फळाचा ढिगाल आहे. प्रश्न पडतो, ही फळं कोणत्या झाडाला आली असतील, कोणत्या विलीला आली असतील, याचा पुरावा शिल्लक नसतो. दानबरा बोलले, तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वयं सुकणे इंद्रावनी जीवी. कडू इंद्रावनाची वेल आपल्याला फळ आल्यावर सोडून देते, आणि ती वेल काड्या कुड्या वाळून जातात, वाऱ्याने उडून जातात, मागं फक्त फळच राहतात. कोणत्या झाडाला हे फळ आले, कोणत्या वेलीला ही फळ आले, याची निशाणी सुद्धा मागं ठेवत नाही. तसे तुम्ही केलेल्या दानाची निशाणी हृदयात साठवून ठेवू नका. दान करा आणि विसरून जा. नेकी कर दर्या में फेक. दान करा, विसरून जा, ध्यानात ठेवू नका. बोलू तर नकाच, ध्यानातही ठेवू नका. संसारात बरकत येईल, देव भेटेल. दान करा. दानात गुप्तता असावी, दानात त्वरा असावी, घाई असावी. एकदा धर्मराजाला एक मनुष्य दान मागायला आला. वस्तू डाव्या हाताला पडली होती. दान मागितलं, वस्तू डाव्या हाताला, उचलली डाव्या हातालाच दिली.
बाजूला एक जाणता बसला होता. म्हणले राजेसाहेब महाराज असं का? म्हणले दाने सहसा उजव्या हाताने करावं, तुम्ही डाव्या हाताने का केले? म्हणले डाव्या हाताला वस्तू पडली, ती उचलून उजव्या हातात घेईपर्यंत माझी वासना बदलली असती, दान न करायचं तर मी दान केलंय नसतं, म्हणून उचलून डाव्या हाताने देऊन टाकली. कदाचित भावना बदलली असती, डावीकडून उजवीकडे घ्या मग द्या, माझ्या मनात आलं असतं नाही द्यायचं दान. मनाची वासना बदलू नये की दान न करावं म्हणून पटकन डावा आता डावा उचलून दिलं. दानात त्वरा असावी, घाई असावी. संसारात बरकत येते, देव ऋणी होतो, देव भेटतो. देव चपराशी बनतो आमचा, दानाने चपराशी बनतो, बळीचा बनला आमचाही बनतो. दान करा, दानाची महती समजून घ्या. दारामध्ये भिकारी भीक मागायला येतो, तुम्ही त्याला पसावर वाढता, एखादी भाकरी देता, 5-10 रुपये देता, तुम्ही भिकाऱ्यावर उपकार करत नाही. माझा मुद्दा समजावून घ्या. भिकारी दारात आलाय भीक मागायला, तुम्ही त्याला भीक वाढलीये, तुम्ही भिकाऱ्यावर उपकार केला नाही, भिकाऱ्याने तुमच्यावर उपकार केलाय. पुन्हा एकदा बोलतो, भिकारी दारात भीक मागायला आलाय, भिकाऱ्याला काही भीक दिलंय, दान दिलंय, तुम्ही भिकाऱ्यावर उपकार केला नाही, भिकाऱ्याने तुमच्यावर उपकार केला. का? कारण भीक वाढण्यासाठी त्यांनी तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली. तुम्ही श्रीमंत आहे, जागीरदार आहे, पण भीक मागायलाच दारात कोणी आला नाही तर देता कोणाला? मी आता निघालो बीडला, मी डॉक्टर आहे, गाड्या घोड्यावाला बंगल्यावाला, मी माझ्या गाडीत बसलो निघलो. जाताना तुम्ही हळूच माझ्यापाशी आले, डॉक्टर साहेब हे राहू द्या 10 रुपये तुम्हाला. मी म्हणून काय मला भिकारी समजायले काय? मी म्हणाल का नाही? प्रवचन केल्यानंतर पाकिट देणं ते वेगळं, तुम्ही ध्यानाचं नका देऊ, तू मागणे राळ. प्रवचन केलं, मला पाकिट दिलं, मी खिशात घातलं, ते हक्काचं आहे, मी घेईन. पण गाडीत बसलं निघले आणि एखादा माणूस पळत आला, डॉक्टर साहेब थांबा ना, मोठे साहेब थांबा ना, का? हे 10 रुपये तुम्हाला. मी म्हण कशाला? राहू द्या ना तुम्हाला. मी म्हण का भिकारी काय तुम्हाला काय द्यायला लागला? मी झापील का नाही धरून त्याला? तुम्ही जागीरदार आहेत, समर्थ आहेत, श्रीमंत आहेत, पण भीक मागायला जर दारात कुणी आलंच नाही तर देता कुणाला? म्हणून भिकारी दारात येतो, तुम्ही देता, तुमचा उपकार त्याच्यावर नाही, तो दारात आलाय देण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याचा उपकार तुमच्यावर आहे. भिकाऱ्याचा उपकार तुमच्यावर आहे, दान करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून देतोय, त्याचे उपकार माना. आणि म्हणून जुन्या काळी पद्धत होती कसली? कधीही दार बंद करून माणसं जेवत नव्हती. बघा अजून खेडेपाड्यात जुनी म्हातारी असतील तर दरवाजा बंद करून माणसं जेवत नव्हती. दरवाजा उघडा ठेवूनच माणसं जेवायची आणि पंक्तीला एखादा जोडीदार घेऊन जेवायची, एकट्याने जेवायचं नाही. हे खानदानी माणसाचं लक्षण होतं. का? दार उघडे, कुत्रा आलं, तुकडा टाकला, दान घडलं. कुणी मागायला आला, ये जेवायला, पंक्तीला बसवलं, दान घडलं. दार उघडं ठेवून आणि पंक्तीला सोबत घेऊन जेवण्याची पद्धत होती जुनी. आता आपल्या बायका पोरासोबत जमल तेवढं दार बंद करून जेवण्याची फॅशन बनली आहे. जेवताना आपल्याला कुणी बघू नये याची मनुष्य जास्तीत जास्त काळजी घ्यायला लागला. जास्तीत जास्त काळजी, आपल्याला कुणी बघूच नाही जेवताना. चोरून जेवण्याची पद्धत फॅशन बनली आहे आपल्या कुटुंबियासोबत. दोष आहे. दार बंद करून जेवू नका, दार उघडं ठेवून जेवा, पंक्तीला सोबत घेऊन कुणी जेवा. कुणीतरी भीक मागायला येईल, दान देण्याची संधी मिळेल. कुत्रा येईल, दान करण्याची संधी मिळेल. भिकारी दारात आलाय म्हणून मी पुन्हा पुन्हा बोलतो, तुम्ही उपकार करत नाहीत, त्याचा उपकार आहे. संधी दिली त्याने दान करण्याची. आणि दुसरी गोष्ट, दारात भिकारी उभा राहून तुम्हाला आठवण करून देतो की साहेब, मामा, पाटील, माझ्याकडे बघा. म्हणजे माझ्याकडे नाही, भिकारी बोलतोय, भिकारी बोलतोय, माझ्याकडे तर बघा, पण भिकारी बोलतोय, मामा, पाटील, माझ्याकडे बघा. भिकारी म्हणतोय त्या पाटलाला, मी आज तुमच्या दारात भिकारी म्हणून उभा आहे. कशामुळं? गेल्या जन्मात मी तुमच्यासारखाच पाटील होतो, जागीरदार, 100 एकर उसावाला. पण गेल्या जन्मात मी उष्ट्या हाताने कावळा हल्ला नाही, कुणाला काही दिलं नाही दान. या जन्मात मी भिकारी झालो. पुढच्या जन्मात तुम्ही माझ्यासारखाच भिकारी व्हाल, दान नाही केलं तर. म्हणून दान करा. भिकारी आठवण करून देत असतो. गेल्या जन्मात मामा मी श्रीमंत होतो, तुमच्यासारखाच जागीरदार होतो, पण कुणाला दान केलं नाही, देवाने मला या जन्मात भिकारी केलं. तुम्ही
या जन्मात दान नाही केलं तर मामा माझ्यासारखे पुढच्या जन्मात भिकारी व्हाल, सावध व्हा. तो सावध करत असतो. तुम्हालाही भिकारी व्हावं लागेल माझ्यासारखं. जर दान नाही केलं तर मी गेल्या जन्मात श्रीमंत होतो, दान केलं नाही भिकारी झालो. तुम्ही भिकारी व्हाल दान नाही केलं तर. ही आठवण करून देतो भिकारी. पण भिकारीचे उपकार असतात. दान करा. म्हणून वेळ बराचसा झालाय. दानाची महती समजून घ्या. दानवराय खेदपूर्वक लिहित आहे की बाबांनो, समाजामध्ये विषमता येऊ नये, समाजात साम्यावस्था यावी, तुमच्या संसारात बरकत यावी आणि देव भेटावा. हे दानाचं प्रयोजन आहे. एवढी दानाची फळं आहेत. एकदा रामदास स्वामी एका बाईच्या दारावर भीक मागायला गेले आणि आवाज दिला, भिक्षां देहि. आतून एक बाई आली. रामदास स्वामी झोळी घेऊन उभे आहेत. बाई रडू लागली. स्वामीजीने विचारलं, बाई का रडतेस? म्हणले, स्वामीजी माझ्या घरात तुम्हाला वाढण्यासाठी आज काही नाही. म्हणले काही नाही? म्हणले काही नाही. म्हणले खरे बोलतेस? म्हणले खरे बोलते. काही सुद्धा? म्हणले काही सुद्धा नाही म्हणले वाढायला. म्हणले तुझी अंगणातली चिमूटभर माती घे आणि माझ्या झोळीत टाक. बाई पुन्हा मोठ्यानं रडायली. म्हणले स्वामीजी काय बोलता, मला दोष लागेल, पाप लागेल. माती कशी टाकू? म्हणले झोळीत टाक. म्हणले आज नाही म्हणून माती टाक, उद्या तुझ्याजवळ आलंही तरी तुला असूनही नाही म्हणायची सवय लागेल. उद्या तुझ्यापाशी आलंही तरी नाही म्हणायची सवय लागेल. नाही म्हणू नकोस. माती घेऊन माझ्या डोळीत टाक, पण मला विनमुख पाठवू नकोस. दान करा. माती टाक पण अतिथीला विनमुख पाठवू नकोस, तुला दोष लागेल. माती टाकली बाईने. कारण अतिथी हा पांडुरंगाच्या देवाच्या रूपात असतो. अतिथी देवो भव. ज्ञानोबा बोलले, अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती, का साई खडी गती तंतू जैसा. काय नेतो म्हणले? अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. एखादा मनुष्य दारात भीक मागायला, दान मागायला आलाय, त्याचा अपमान केला आणि त्याला हाकलून दिलं तर तो तुमची पुण्याची संपत्ती घेऊन जातो आणि तुम्हाला पाप देऊन जातो. ने सुकृताची संपत्ती. सुकृत म्हणजे पुण्य. म्हणून कुणीही अतिथी भिकारी जर दारात आला त्याला विनमुख लावू नका. आपल्या ऐपतीप्रमाणे जो याचना करतोय, तुमच्यापाशी अन्न नाही तांब्यावर पाणी द्या, तुमच्यापाशी दूध नाही ग्लासभर ताक द्या. जो याचना करतोय 10 रुपयाची गरज आहे 2 रुपये द्या, पण अतिथीला विनमुख पाठवू नका. तुमचं पुण्य घेऊन जातो आणि तुम्हाला पाप देऊन जातो. म्हणून समाजातली विषमता दूर करण्यासाठी, समाजात सुख शांती नांदण्यासाठी, की जे गरीब आहेत त्यांच्या कर्मानं गरीब झाले, हा दोष त्यांच्या कर्माचा आहे. पण देव बोलतायत की लक्ष्मी माझी पत्नी आहे, ती 90% तुमच्याकडे ठेवा आणि 10% माझी मला परत करा. आणि माझी बायको लक्ष्मी जर तुम्ही डांबून ठेवली तर मी तुमचं पतन करेल. तयाते हरी पत्नी पचवी. मी बोलून गेलो. आपली बायको जशी कुणी डांबून ठेवली तर आपल्याला आवडत नाही, तशी नारायणाची बायको लक्ष्मी डांबून ठेवली तर नारायणाला आवडत नाही. म्हणून नारायण बोलले की 90% डांबून ठेवा, पण 10% माझी मला परत द्या. आणि माझी मला परत द्या म्हणजे समोरच्या दरिद्रांना, गोरगरिबांना द्या. त्यांच्या हृदयात मीच नटले दरिद्री नारायणाच्या रूपानं, ते ऋण माझ्यावर होईल. आणि हे ऋण फेडण्यासाठी मला तुमच्या संसारात कुठेतरी बरकत द्यावी लागेल. आणि म्हणून हा शास्त्र सिद्धांत आहे की तुम्ही दान केलं तर समोरच्या माणसाच्या हृदयातील नारायण तुमचा ऋणी होतो आणि त्या ऋणाच्या बदल्यात तुमच्या संसारात कुठेतरी त्याला बरकत द्यावी लागते. म्हणून ज्ञानोबा बोलले की एरवी दानशील पुरुकू वेचक पण्याची संचकू. दानात खर्च करता ते व्यर्थ नाही,
त्या खर्चाच्या रूपाने तुम्ही संचय करत असता, साठा करत असता, कारण त्या दानातून तुम्हाला बरकत लाभत असते. म्हणून दानाशिवाय बरकत नाही आणि नीतीशिवाय टिकाव नाही. दानानं समाजातली विषमता कमी होते, समाजात साम्यावस्था येते, दानानं संसारात बरकत येते, दानानं देव भेटतो, दानानं देव आपला चाकर होतो, द्वारपाल होतो. इतका महिमा मोठा आहे दानाचा. म्हणून सातत्यानं दान करा. देव ऋणी होईल, संसारात बरकत येईल, पुढे देवही भेटेल. परंतु दानाचं महत्व न कळल्यामुळं माणसे या दानाकडे पाठ फिरवतात. आणि मी बोलून गेलो की 5 लाख रुपये खर्च करून विदेश दौरा करून येतात, 10 लाखाची गाडी बसायला घेतात, 5,000ची एका वेळेला हॉटेलमध्ये जाऊन दारू पितात, की जिथं सर्वस्वी हानीच हानी आहे. पण ज्या दानानं संसारात बरकत येते आणि देवही भेटतो, त्या दानासाठी मनुष्य 1 फुटका कवडी 1 रुपयाही खर्च करायला तयार नसतो. आणि जिथं हानीच हानी आहे तिथं कोट्यावधी रुपये खर्च करतो. आणि या ओवीकडे बोट करून दानावर बोलतात की ये मृत्यू लोकेचे उभराटे, हा कटकटा उकडे. कशी माणसं उरफाटीत म्हणली या मृत्यू लोकातली, की ज्या दानानं बरकत येते, संसारात देवही भेटतो, त्या दानासाठी फुटकी कवडी खर्च करत नाहीत. आणि जिथं सर्वस्वी हानीच हानी आहे अशा ठिकाणी मात्र कोट्यावधी रुपये खर्च करतात. आणि खेदानं दानवारे लिहितात की पै द्रष्टा द्रष्टेची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जे तर सर्वस्व हानी ते तर कोडी वेचती का. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे तोषो निमज द्यावे, जे खळांची व्यंकटी सांडो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ, जो जे वांछील तो ते लाहो, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर